अखिल विश्वाला शांती आणि करुणेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, बहुजनाचं राज्य स्थापन करणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, जिजाऊ सावित्री भीमाई रमाई यशोधरा महामाया मा फातेमा या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण दरवर्षी लावत असतो, वाचत असतो. परंतु या 2 वर्षामध्ये मी हा ग्रंथ व्हिडिओच्या रूपानं ऑनलाईन म्हणजे यूट्यूब चॅनल, गंभीर खंडार यूट्यूब चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून मी आपणा सर्वांसोबत संवाद साधत आहे आणि भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत असतो. रोजचा एक व्हिडिओ असतो, त्यामध्ये धम्माची माहिती सांगितली जाते. कोणताही व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण समर्पण घेत असतो. रोजच्या नियमाप्रमाणे आज सुद्धा आपण समर्पण घेणार आहे. नंतर ग्रंथ वाचनास सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखास धम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आजचा विषय आहे विवाह. सिद्धार्थ गौतमाचा विवाह यशोधरेशी झालेला आहे. तर कशा पद्धतीने झाला, त्याचे प्रसंग काय, यावर आजचा व्हिडिओ आहे. विवाह दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. आता कोणत्याही पित्याची मुलगी जर लग्नाला आली असेल तर त्या वडिलाला तिची चिंता लागलेली असतेच. तसेच त्या दंडपाणी नावाच्या शाक्याला, दंडपाणी नावाचा शाक्य होता, त्याला सुद्धा काळजी लागलेली होती. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली. पूर्वीच्या काळी
लग्न करण्याची पद्धत कशी होती हे यातून आपल्याला कळते. ज्या कोणाला आपल्या मुलीचं लग्न करायचं असेल ती आपल्या समाजातील किंवा आपल्या नातलगांना सोयऱ्याधाऱ्यांना ते आमंत्रित करत असत आणि त्याची परीक्षा घेत असत. त्या जो मुलगा असेल त्या मुलाची परीक्षा घेत असत. तो मुलगा किती बुद्धिमान आहे, किती हुशार आहे, तो कशामध्ये टिकू शकतो, त्याला काय काय येते, त्याच्याकडे काय ज्ञान आहे, याची ती परीक्षा घेत असत असं या प्रसंगावरून आपल्याला दिसते. आजकाल आपण पाहतो मुलाचं लग्न करायचं झालं का मुलीचं लग्न करायचं असलं तर आपण त्याचं शिक्षण पाहतो, डिग्री पाहतो, नोकरी कोणत्या नोकरीवर आहे, कसा आहे, अशी चौकशी करतो. त्याच पद्धतीनं दंडपाणी या शक्याने त्या सर्वच सोयऱ्याधाऱ्यामध्ये तो निरोप पाठवून जाहीर करून की आम्हाला मुलीचं लग्न करायचं आहे, तुमच्याकडे मुलगा असेल तर त्याला या परीक्षेला तुम्ही पाठवून देऊ शकता. मग अशा भोवतालच्या सर्व राजांना त्याने युवकांना आमंत्रित केले, आमंत्रणे धाडली. शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रण धाडले. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. तसं इतर युवकांना पाठवलं होतं तसं सिद्धार्थ गौतमाला सुद्धा त्या दंडपाणीने निमंत्रण पाठवलेलं होतं. सिद्धार्थ गौतमाला 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची म्हणजे लग्नाची अशीच काळजी लागली होती. कारण सिद्धार्थ गौतम हा इतर मुलापेक्षा लहानपणापासून वेगळ्याच प्रकारचं त्याचं वागणं, राहणं, पाहणं, खाणं, पिणं हे सर्व इतर मुलापेक्षा वेगळं होतं. राहणीमान त्याचं आणि समाजामध्ये वागणं, इतर वागणं, तो कशा पद्धतीचा वागायचा याच्यावरून त्या आणि पुन्हा ते भविष्यसुद्धा सांगितलं होतं नाही का, की हा तुमचा मुलगा जर संसारामध्ये रमला तर हा मोठा सम्राट होईल, पूर्ण जग जिंकेल. पण जर तो संसार त्याग करून मुलगा संन्यासी जर झाला तर या जगातला अंधकार, अज्ञान मिटवण्यासाठी तो या विश्वाचा विश्वगुरू बनेल. म्हणजे या जगातला सत्य काय आहे सर्वाला त्याचा तो पूर्ण ज्ञाता होईल, सर्व जगाला विश्वाला मार्गदाता होईल, असा एवढा विद्वान आणि तपस्वी होईल असं त्याचे लहान बालपणी त्या लोकांनी भविष्य सांगितलं होतं. म्हणून सिद्धोधन राजा आणि प्रजापती गौतमी या दोघांना आपले त्या सिद्धार्थ गौतमाची काळजी वाटत होती. त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. जा सिद्धार्था, तू जा आणि भाग घे त्याच्यामध्ये आणि ते सिद्ध कर तुझं. त्याने आपल्या माता पित्याच्या इच्छेला मान दिला आणि म्हणतात आई वडिलांची आज्ञा पाळायलाच पाहिजे. आणि खरोखर आई वडिलांची आज्ञा पाळली तर त्या माणसाचं नक्कीच चांगलं होते. परंतु आजकाल आपण जमाना बदललेला आहे. आई वडिलाला काही समजत नाही, डायरेक्ट असं मुलं म्हणतात. तुम्हाला काय समजते? पण जिथं संस्कार आहेत तिथं मात्र तसे उलट प्रश्न ते कधी विचारत नाहीत. हां, सत्य असेल, सत्याच्या गोष्टी जर शोधायच्या असेल त्यावेळेस जरूर तुम्ही प्रश्न उत्तर करू शकता.
पण हे संस्कार, सामाजिक संस्कार, मोठ्यांचा मान राखणे, मोठ्याची आज्ञा पाळणे, चुकीची पाळायची नाही, योग्य असेल तेच पाळायचे. मग जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने जमलेल्या त्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरले. वरले म्हणजे पसंत केले. जेवढे युवक आले ते सर्व युवक तिनं नाकारले, नापसंत केले आणि सिद्धार्थ गौतम याला तिनं वरले म्हणजे पसंत केले. जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरले. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता आणि दंडपाणी त्या मुलीचा वडील, यशोधरेचे वडील विशेष प्रसन्न झाले नाही. त्यांना आनंद वाटला नाही की या मुलीनं काय निवडला. किती सुंदर, किती विद्वान, किती चांगले सुंदर सुंदर दिसणारे देखणे मुलं राजकुमार इथं आले होते. त्या सर्वाला सोडून या शांत असलेल्या सिद्धार्थ गौतमाचा या मुलीनं कसा काय स्वीकार केला किंवा कसं काय तिनं हे केलं, त्यामुळं त्याला काय तेवढं प्रसन्न म्हणजे आनंद झाला नाही असं याच्यावरून दिसते. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो शांसक होता. त्याला शंका वाटत होती, मुलीनं हा मुलगा तर पसंत केला, पण हा मुलगा संसारात राहील का नाही, हा संसार पूर्ण पार पाडेल का नाही, याच्याबद्दल त्या दंडपाणीच्या मनामध्ये शंका यायला लागल्या. त्याला वाटले सिद्धार्थाला साधू मुनीच्या सहवासाची विशेष वेळ आहे. कारण सिद्धार्थ गौतम हा कमी बोलणारा आणि कृतीने जास्त वागणारा, जास्त देखावा न करणारा, सायलेंट असा तो युवक होता. त्याला एकलकोंडे राहणे आवडे आणि सिद्धार्थ गौतम लहानपणापासूनच एकलकोंडा म्हणजे एकटा राहायचा. त्याला इतर मित्र लोकांसोबत राहायला आवडत नसे, कारण एकाग्रत राहून तो समाधीचे वेगवेगळे धडे घेत होता. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल असं त्या दंडपाणीला वाटायला लागलं. की त्याला वाटलं आपल्या मुलीनं चूक केलेली आहे, चुकीचा युवक निवडलेला आहे, चुकीचा साथीदार तिनं निवडलेला आहे, म्हणून त्याला अशी त्या पित्याला काळजी वाटायला लागलेली आहे. सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, तुम्ही जर लग्न करायचं असेल तर मी सिद्धार्थ गौतमासोबतच लग्न करणार, अन्यथा मी दुसऱ्या तुम्ही कोणासंग म्हणसाल मी लग्न करणार नाही, असा यशोधरेनं सुद्धा ठाम आपला निश्चय आपल्या पित्याला सांगितला. साधूच्या व तपस्व्याच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे. आणि ती काय म्हणाली तिच्या वडिलाला, अहो साधू आणि तपचार्य आपल्या साधू आणि संन्याशाच्या सहवासात राहणं हे काय चुकीचं आहे काय. यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते. यशोधरेला अपराध आहे असं तिला मुळीच वाटत नव्हतं, कारण तिचा स्वतःचा ठाम निश्चय पक्का होता. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेल्या निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहात संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. आणि तिची आई म्हणाली, अहो मुलीनं पसंत केला ना, लग्न मुलीला करायचं आहे,
मग त्या मुलीने तिच्या मनानं पसंत केलेला नवरदेव तुम्ही का नाकारता? तुम्ही सुद्धा तिला सहमती द्या आणि या लग्नाला, या विवाहाला संमती द्या. दंडपाणी तशी संमती आणि मग त्या दोघा पती पत्नीचं संभाषण झाल्यावर तो म्हणाला, हो बरोबर आहे तुझं. मुलीनं जो नवरदेव पसंत केला त्याच्यासोबत लग्न लावून देणं हे आपलं आईवडिलाचं कर्तव्य आहे. तो सुद्धा समजून घेतला. मग गौतमाच्या प्रतिस्पर्ध्याची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. आणि मग तिथे जे आलेले युवक होते स्पर्धक, त्या स्पर्धेमध्ये आलेले, ते म्हणाले, हा आमचा अपमान आहे, आम्हाला मग काय अपमानासाठी बोलवलं का इथे? असे ते दंडपाणीवर एक प्रकारे दडपण आणू लागले, दबाव टाकू लागले. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काही केले नाही. त्या मुलाचं म्हणणं आलं, तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, मग त्यातला योग्य मुलगा कसा आहे, विद्वान कोण आहे, हे कशावरून ओळखणार तुम्ही? तुम्ही डायरेक्ट त्या मुलीनं पसंत केलं आणि तिच्या संग तुम्ही लग्न लावून द्यायला तयार झाले. मग आमचं काय, आमची परीक्षा का घेतली नाही? म्हणून या सर्वांनी आग्रह धरला की त्या सिद्धार्थ गौतमाची आमच्याबरोबर त्यानं परीक्षा दिली पाहिजे, तरच आम्ही इथून जाणार. अशा प्रकारे त्या आलेल्या युवकांनी, राजकुमारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही. आणि सुरुवातीला त्याला वाटलं की या मुलीचा वडीलच त्या सिद्धार्थ गौतमासंग त्याला नापसंती करेल, परंतु त्याने मग संमती दर्शवा. मग पुन्हा चिडले. ते म्हणत नाही, ही परीक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. आणि मग त्यांना वाटलं की मग आता आपण परीक्षा घेतल्यावर आपला हेतू साध्य होईल. सिद्धार्थ गौतम काय त्याच्यामध्ये पास होणार नाही. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला, म्हणजे त्याने मुलीला समजायचा प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही, मग तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली त्या युवकांनी की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवल्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्याच्या मागणीला कबूल व्हावे लागले. आणि मग दंडपाणी हो म्हणे, व काय हरकत नाही. मग त्या दंडपाणीला वाटलं बरंच झालं, याच्यातून जर मग हे हारला सिद्धार्थ गौतम की मग आपण दुसऱ्या मुलासोबत तिचं लग्न लावून देऊ. आणि मग सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार होत नव्हता. किंवा म्हणे जाऊ द्या ना, कशाला घ्यायचे, काय करायची परीक्षा. तेव्हा त्यांचे असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्व अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल, हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनास आणून दिले. आणि मग सिद्धार्थ गौतम नाही म्हणू लागला. त्यावेळेस तो छन्न नावाचा त्याचा जो सारथी होता सिद्धार्थ गौतमाचा, तो म्हणाला, अहो राजकुमार, तुम्ही जर या लोकांबरोबर परीक्षा दिली नाही तर मग यशोधरेला खाली मान घालावं लागेल आणि यशोधरा मग दुसऱ्यासोबत लग्न करेल आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या कुळाचा, तुमचे वडील सिद्धोधन राजा यांचा, तुमच्या घराण्याचा अपमान होईल, असं त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यामुळं तुम्हाला या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये उतरणं भाग आहे, असं छन्नानं सिद्धार्थ गौतमाच्या समोर त्याच्या ध्यानात आणून दिलं.
त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला आणि मग त्याच्या लक्षात आला, अरे हो बरोबर आहे तुझं, तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे, माझ्या लक्षात आलंच नाही. आणि मग आपल्या नावाला बट्टा लागेल. लोक काय म्हणतील, सिद्धोधन राजाचा मुलगा सिद्धार्थ गौतम याला काही येत नाही, म्हणून त्याला त्या यशोधरेनं नाकारलं आणि दुसऱ्या राजकुमारासोबत तिचं लग्न झालं. मग ते यशोधरेला खाली मान घालावं लागेल हे त्या छंदानं समजावून सांगितलं व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. आणि मग तो म्हणाला, काही हरकत नाही, मी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला तयार आहे, परीक्षा द्यायला तयार आहे. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले. जे काय धनुष्यबाण असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, तीरकमटा वेगवेगळं काय जे असेल त्या सर्व स्पर्धा आपापल्या ते दाखवू लागले. गौतमाची पाळी सर्वाच्या शेवटी आली. सर्वांना आपापली कौशल्य दाखवलं आणि सिद्धार्थ गौतमाचा नंबर हा सर्वाच्या शेवटी आला. परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली आणि सिद्धार्थ गौतमाने जी निशाणबाजी केली ती अचूक आणि बिनचूक अशी एक सर्वापेक्षा श्रेष्ठ आणि तंतोतंत उतरली. आणि मग तदनंतर विवाह समारंभ झाला आणि ती शर्त जिंकल्यावर, ती स्पर्धा जिंकल्यावर त्या यशोधरेचा आणि सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला. सिद्धोधन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला. त्याप्रमाणे यशोधरा व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम आणि यशोधरा यांचा विवाह झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. मंगलगाथा म्हणू आपण. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. भगवान बुद्ध, त्यांचा धम्म, त्यांचा संघ या त्या त्रिरत्नाच्या आचरणाने आपणा सर्वांचं मंगल हो अशी शुभकामना करूया आणि आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. जय भीम, नमः बुद्धाय, जय संविधान, जय भारत. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलवरील हे व्हिडिओ अवश्य बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कॉमेंट्स करा. जय भीम.